नेक्स्ट क्वेश्चन घेऊया का समृद्धी? तिथे फ्रेंड स्टार्ट करूया. हो. ठीक आहे. ओके. हो. तो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? सेकंड वाला. लेट द पॉइंट ओके. काय दिलेले आहे पॉइंट? -3,5 -3,1 ओके. एकच मिनिट. -3,5 आणखीन काय दिले बरं? 3,1 नेक्स्ट 3,1 हा 0,3 0,3 आणखी -1 -4 -1 ठीक आहे. सो आता सेम प्रोसेस. पहिल्यांदा काय घ्यावं लागेल? इथे मी लिहितो ए, हा आहे बी, सी, डी. ठीक आहे. सो पहिल्यांदा मला ए बी घ्यावा लागेल. ए बी मी घेतला पहिल्यांदा. मग आता इथे काय करणार? ए बी घेतल्यावरती इथे काय करावं लागेल? सेम प्रोसेस. हा. सो 3 -3 करेक्ट आहे. 5 -1 ओके. 5 -1 5 -1 ओके. तर नेक्स्ट स्टेप काय राहील इथे मग? मायनस मायनस काय होणार? प्लस -6 हा. Plus. इथे काय? 6 चा स्क्वेअर. हा. प्लस इथे काय राहणार? 5 -1 4 चा स्क्वेअर इक्वल टू 6 चा स्क्वेअर 36 4 चा स्क्वेअर 16. इथेपर्यंत बरोबर आहे का मला? +16 येस. ओके. 36 + 16 किती येणार? 52 आणि 52 चा स्क्वेअर रूट मला कसा काढायचा आहे आता? 52 चा स्क्वेअर. हा. कसा काढणार? ब्रॅकेट मध्ये असं त्याचं स्प्लिट असं करायचं की एका नंबरचा स्क्वेअर रूट निघायला पाहिजे. 13 × 4 येईल का? √13 × 4 असं. हो. हा. मग आता इथं 4 चा स्क्वेअर रूट किती आला? हा. 4 चा स्क्वेअर रूट आला 2 आणि √13 आहे तसं. ओके. 13 येस. ओके. नेक्स्ट BC इक्वल टू काय येणार इथे? BC ची व्हॅल्यू काय येणार? 3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 -3 1 -3. येस. करेक्ट. मग आता इथं 3 - 0 3 येणार. 3 चा स्क्वेअर प्लस मायनस हा. आणि इथे काय येणार? 1 - 3 -2 स्क्वेअर -2 चा स्क्वेअर इक्वल टू आता इथे आलं. येस. करेक्ट. इथे आलं 3 चा स्क्वेअर किती? 6 + 4 आणि इथे आलं 4. 6 ओके. सो 9 + 4 किती येणार? 13. बरोबर आहे ना समृद्धी? 13 ओके. सो √13 आहे तसं राहणार ना? हो. हा. ओके. नेक्स्ट. मग मी आता येतो BC झालं. ओके. आता घेतो मी CD. सिद्धी मॅडम आता आलेली. मला मेसेज केला. ओके. मग इथे काय येणार?
-1 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढे काय करणार मी समृद्धी 3 minus bracket -4 व्हेरी गुड bracket -4 येस करेक्ट. माझा इथे काय येणार बघ -1 चा स्क्वेअर पहिल्या ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार ते मायनस मायनस काय होणार प्लस होणार ना. सो इथे ते येणार प्लस 7 येईल का -7 नाही प्लस 7 होणार ना. बट हे बघ मायनस मायनस प्लस होणार. ओके सो इथे येणार 7 चा स्क्वेअर. व्हॅल्यू जरा वेगवेगळ्या दिसायला लागल्यात मला. सो -1 चा स्क्वेअर आला 1 7 चा स्क्वेअर आला 49. मग इथे √50 येतात आणि मग याची व्हॅल्यू काय येणार 50 ची व्हॅल्यू काय येणार स्क्वेअर रूट मध्ये जर काढायचं म्हटलं तर आपल्याला असा एक नंबर बघायचा की ज्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये स्क्वेअर यायला पाहिजे. सो 50 चं असं येईल का बाळांनो 25 into 2 25 येस करेक्ट. आणि 25 चं स्क्वेअर रूट किती येणार 5√2 व्हेरी गुड करेक्ट. मग आता लास्ट घ्या तुम्ही AD. AD मध्ये सांगा काय काय करायचं -3 bracket -1 -3 -3 bracket -1 -1 ना -1 स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहणार 5 minus bracket -4 5 minus ओके bracket -4 करेक्ट. मग आता बघ काय येणार इथे -3 मायनस मायनस प्लस. सो -3 प्लस 1 काय येणार -2 चा स्क्वेअर. ठीक आहे इथे आता इथे काय होणार मायनस मायनस प्लस होईल ना 5 + 4 9 चा स्क्वेअर. ओके बाळांनो 9 ओके. मग आता बघ -2 चा स्क्वेअर आला +4 9 चा स्क्वेअर आला 81 4 + 18 4 + 81 किती येतं 85 करेक्ट. 85 चा स्क्वेअर रूट काढता नाही येणार. सो 85 √85 आहे तसं राहील. आता सगळ्याच व्हॅल्यू वेगवेगळ्या आलेल्या आहेत बरं का. डायगोनल पण काढून बघूयात. डायगोनल जर मी घेतला पहिला आता कुठला डायगोनल घ्यावा लागेल AC घ्यावा लागेल मला पहिले. AC चं सांगता येईल का AC चं व्हॅल्यू सांगता येते आवाज नाही. बरं एक मिनिट आता इथे आपण डायरेक्ट डायगोनल काढण्यापेक्षा आपण लिहू शकतो. काय झालं इथे डायरेक्टली आपण असं लिहू शकतो. डायगोनल काढण्याच्या ऐवजी डायरेक्टली इथे आपण लिहू शकतो इट इज ऑब्झर्व्ड दॅट all sides are different. All sides काय different आहेत. Therefore it is general quadrilateral. एक असाच quadrilateral आहे. ठीक आहे हा काय कुठला स्पेसिफिक quadrilateral नाहीये. त्याच्या ऑल साइड्स इक्वल आहेत ना. मग त्यामुळे आपण डायगोनल काढण्यात वेळ नाही घालवणार. कळालं. जर सगळ्या साइड्स किंवा 2 साइड्स वगैरे इक्वल आले असते तर आपण नेक्स्ट चेक करण्यासाठी डायगोनल बघितलं असतं. ओके आहे का मुलांना समृद्धी सिद्धी ओके
एकच मिनिट. असं करा. हा. ठीक आहे. सिद्धी समजले का बाळा? सिद्धी समृद्धी तुला समजले? ओके ठीक आहे. ठीक आहे चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट आता कुठला टाइप आहे? होमवर्क साठी काय नाही देते. होमवर्क जे दिले तेच क्वेश्चन जरी केले तरी ओके, पण एवढं करा की कॉपी वगैरे करू नका. तो क्वेश्चन नंबर 3. हो सर. क्वेश्चन नंबर 3 आणि 3 तुम्ही ट्राय करा. सो क्वेश्चन नंबर मी 7th घेतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7th काय दिलेलं आहे? फाइंड द पॉइंट ऑन एक्स एक्सिस which is equidistant from 2, -5 and -2, 9. ठीक आहे. 9. हा. तो आता या क्वेश्चनचं मीनिंग काय बाळांनो, की एक जर मी असं घेतलं, इथे असं एक मिनिट, इथे मी घेतलं हे एक्स ऍक्सिस आणि इथे मी घेतलं वाय ऍक्सिस. ओके. मग आपल्याला एक असा पॉइंट शोधायचा आहे. तो पॉइंट काय आहे? एक्स ऍक्सिस पासून काय इक्विडिस्टन्स आहे. म्हणजे जर मी इथे ए घेतलं आणि इथे बी घेतलं तर या ए बी ची व्हॅल्यू काय आहे? इक्विडिस्टन्स आहे. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? इथे एक्स ऍक्सिस पासून इक्विडिस्टन्स सांगितलंय ना. सो हा काय एक्स ऍक्सिसचा पॉइंट आहे. इथून इथे आता ह्याला मी नाव देतो एन नाव देतो. ठीक आहे. ए एन ची लेंथ आणि बी एन ची लेंथ काय सेम आहे. जर हा स्मॉल एक्स असेल तर हा पण काय असणार? स्मॉल एक्स. म्हणजे ए एन इक्वल टू काय आहे? बी एन. ठीक आहे. जेव्हा असं म्हणतात की दिस two points are equidistant from x axis or 2 points are equidistant from y axis, त्यावेळेला आपण काय करणार आहे? तर x axis वरती एक पॉइंट घेणार आणि an is equal to bn आपल्याला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. म्हणजे ते त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? ते x ची व्हॅल्यू काढायची. इथे काय करायचंय? मला x ची व्हॅल्यू काढायची. आता हा जो पॉइंट आहे इथे x असणार ना, y ची व्हॅल्यू तर काय असणार? y ची व्हॅल्यू 0 असणार. कळाले का? क्वेश्चनचं मीनिंग कळाले का? सिद्धी, समृद्धी का परत एक्सप्लेन करू? क्वेश्चन मध्ये काय करायचं कळाले का? परत एक्सप्लेन करा. बरं परत एक्सप्लेन करू. ठीक आहे. काय केलेलं आहे बाळांनो? एक ऍक्सिस दिलेला आहे, असा दिलेला एक ऍक्सिस. हा घेतला मी एक्स ऍक्सिस. ओके. सो हा दिलेला आहे एक्स ऍक्सिस आणि क्वेश्चन काय सांगितलंय की दोन पॉइंट आहेत. कुठला पॉइंट आहे? पॉइंट ए आणि पॉइंट बी. हे पॉइंट ए आणि पॉइंट बी कुणापासून इक्विडिस्टन्स आहे? हे इक्विडिस्टन्स आहेत कुणापासून? एक्स ऍक्सिस पासून. ठीक आहे. कुणापासून इक्वल आहेत? हे एक्स ऍक्सिस पासून. म्हणजे इथून ह्या पॉइंट पासून ह्या ओ ए ची व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच व्हॅल्यू कुणाची आहे? ओ बी ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग आता हा एक्स ऍक्सिस असेल तर इकडे असा वाय ऍक्सिस असणार. ओके. जर मग इथे कुठला तरी एखादा पॉइंट असेल, आता इथे कुठला तरी एक पॉइंट आहे ना इथे, मग ह्या पॉइंट मध्ये एक्स ची व्हॅल्यू इथे काय घेतली मी? एक्स ची व्हॅल्यू एक्सच ठेवली. वाय ची व्हॅल्यू काय असणार? इथे इथून असं आहे ना, सो वाय ची व्हॅल्यू काय असेल? समृद्धी इथे पॉइंट आहे ओ, त्या पॉइंट ओ चे मला कोऑर्डिनेट काढायचे आहेत. कोऑर्डिनेट म्हणजे दोन व्हॅल्यू असतात ना, एक्स कॉमा वाय. सो एक्स ची व्हॅल्यू तर मी ठेवली एक्स, वाय ची व्हॅल्यू काय असणार? 0. कळालं का? बाळांनो समजलंय? सिद्धी हो. हो. सिद्धी समजलंय का? हो. ओके ओके ठीक आहे.
काय जास्त डोकं ह्याला लावायची गरज नाही बरं का. फक्त जेव्हा इक्विडिस्टन्स म्हणून दिलेलं आहे तेव्हा AO इज इक्वल टू OB लिहायचं. आता एक्स ऍक्सिस पासून म्हणलेलं आहे त्यामुळे एक्स घेतला आणि y ची व्हॅल्यू काय घेतली 0. मग जेव्हा असं म्हणतात की ते y ऍक्सिस पासून इक्विडिस्टन्स आहे त्यावेळेला इथं काय करायचं, x ची व्हॅल्यू 0 घ्यायची आणि y ची व्हॅल्यू y घ्यायची, बस एवढंच. मग आता याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये मी जातो परत. a ची व्हॅल्यू काय दिली होती त्यांनी, a ची व्हॅल्यू दिली होती कुठे गेला 2, -5. a ची व्हॅल्यू दिली होती 2, -5. b ची व्हॅल्यू दिली -2, -9. ठीक आहे. आणखीन पुढे काय दिलेले, आता त्यांनी एक्स ऍक्सिस पासून इक्विडिस्टन्स आहे असं सांगितलेलं आहे ना. मग एक्स ऍक्सिस पासून मग पॉइंट n which is on पॉइंट n जो आहे तो कशावरती आहे, which is on x ऍक्सिस. जर हा x ऍक्सिस वरती असेल इथे तर त्याची व्हॅल्यू काय असणार x, 0. म्हणजे बेसिकली आपल्याला काय दाखवायचं आहे, an इज इक्वल टू bn. मग आता याच्यामध्ये काय करणार, सेम इक्विडिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करायचा, बाकी काहीच करण्याची गरज नाहीये. an इज इक्वल टू bn. मग आता इथं an मध्ये मी काय घेणार, इथे स्क्वेअर रूट डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार सेम. an चं काय आहे सांगता येईल का, an साठी सिद्धी, समृद्धी, an साठी काय करावं लागेल मला, इथे बघ हे n चे पॉइंट आहेत, हा जो पॉइंट आहे तो कुणाचा आहे, n चा आहे. सो व्हॅल्यू कशा घेणार मग आता समृद्धी, 2 सिद्धी 2 minus काय झालं? x 2 - x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय होणार, इथे मी हा पॉइंट घेतोय, a पॉइंट घेतोय आणि n पॉइंट घेतोय. सो 2, -5 सॉरी 2, 5 -x घेतलं, -5 -5 -0 -0 -0. ओके ओके. आता सांगा b चं काय येणार सांगा बघू सेम समृद्धी, -2 -2 minus बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. प्लस काय असणार, प्लस हा 9 -0 येस करेक्ट, 9 -0 येस येस व्हेरी गुड समृद्धी, सिद्धी गुड. मग आता नेक्स्ट 0. काय करायचं, मग आता नेक्स्ट आता याचा स्क्वेअर कसं करणार, चला 2 - x चा मला स्क्वेअर करायचा, कसं करणार, 2x2 हा 2 - x चा मला करायचा स्क्वेअर, कसा करायचा, याच्यासाठी फॉर्म्युला आहे. जर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बघा, हा a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय करतो आपण, a स्क्वेअर -2ab + b स्क्वेअर. मग आता इथे पण तसंच करणार, 2 चा स्क्वेअर किती, इथे 2 चा स्क्वेअर -2 × 2x + -x चा स्क्वेअर. मग डायरेक्टली -x चा स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही, इथे डायरेक्टली लिहिणार x स्क्वेअर. ओके, हे समजतंय का समृद्धी, सिद्धी, हे समजलं का मी का करतोय हे बाजूला असं. हो. ओके, समृद्धी काय म्हणते, समृद्धी समजले बाळा, तर ऐकून येते. ऐकू येत नाहीये, हे समजलंय का,
इथे काय केलं आपण 2 मायनस एक्स ला हा फॉर्म्युला यूज केला आणि याचं हे आन्सर काढलं. मग इथे काय होणार 2 चा स्क्वेअर येणार 4, इथे 2 into 2 येणार 4x आणि इथे येणार x स्क्वेअर. ओके, सो म्हणजे काय येणार 4 मायनस 4x प्लस x स्क्वेअर. हे व्हॅल्यूज लिहतो मी. इथे काय लिहिलं या ब्रॅकेटचं इथे लिहिलं मी. काय होणार बघा 4 मायनस 4x प्लस x स्क्वेअर याचं मायनस 4x प्लस ओके ओके. आणि मायनस 5 चा स्क्वेअर काय येणार इथे सर आवाज ब्रेक होतो तुमचा. मायनस 5 चा स्क्वेअर 25 इक्वल टू आता सेम याचं पण करणार मायनस 2 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो मायनस 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग नेक्स्ट काय घेतलं मी 2 इंटू ए इंटू बी. ए काय आहे मायनस 2, बी काय आहे एक्स प्लस इथे काय घेतलं मी एक्स चा स्क्वेअर. मग आता बघा काय होणार मायनस 2 चा स्क्वेअर होणार 4 इथे. आता हे काय होणार बघा मायनस इथे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस होणार ना. सो प्लस 4x आणि इथे काय होणार प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे इकडे राईट साईडला काय येणार एकच मिनिट मी इकडे लिहून घेतो. इथे काय आलं होतं आपलं 4 मायनस 4x 4 मायनस 4x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 25 इक्वल टू इकडे काय येणार इथे घेतलेलं आहे आपण 4 प्लस 4x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर किती येणार 9 चा स्क्वेअर 81. 81. मग आता स्क्वेअर रूट वरती लिहायची गरज नाहीये कारण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. सो दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट निघून जातील ना. मग इथे काय येणार फक्त 81 येणार. हा, मग आता मी जर याला सिम्प्लिफाय करायला घेतलं तर काय काय कॅन्सल होईल सांगा बघू मला. काय काय कॅन्सल होणार सांगता येईल का. 4. हा सांगा बघू मुलांना काय काय कॅन्सल होणार. हे बघा हा इकडचा प्लस 4 इकडचा प्लस 4 कॅन्सल झाला. हा प्लस एक्स स्क्वेअर हा प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. ठीक आहे इथेपर्यंत ओके. मग राहिलं काय आता हा मायनस एक्स आहे मायनस 4x आहे आणि हा प्लस 4x आहे. तर हे दोन्ही एका साईडला जर मी घेऊन आलो तर इथे काय होणार मायनस 8x होईल. ओके आहे. बाळांनो ओके आहे का. समृद्धी सिद्धी काही कळालं नसेल तर प्लीज विचारा. सर मायनस 4x आणि प्लस 4x कट होणार ना. नाही नाही सेम साइन असेल तर कट होतात. सेम साइन असेल तर कट होतात. आता मायनस 4x आहे ना आणि इकडे प्लस 4x आहे. मग आता हा प्लस 4x जर इकडे आला हे बघा असं होतं पण आता बघ इथे हा मायनस 4x जो आहे तो इथेच राहणार मायनस 4x हा आणि हा प्लस 4x आहे. इकडे आल्यावर काय होणार मायनस 4x. सो मायनस 4x काय होणार मायनस 8x. ओके सेम साइन असेल तरच कट होतात. आता इथे प्लस 4 होता ना आणि इकडे मायनस प्लस 4 हे दोन्ही कट झाले. इकडे प्लस एक्स स्क्वेअर होता इकडे पण प्लस एक्स स्क्वेअर होता. सो त्यामुळे ते कट झाले. सेम साइन असेल तर कट होतात. ओके समृद्धी. ओके. हॅलो
हो सर, ओके समजलं. ओके बाळा, ओके. सो मग आता हा 25 इकडे जाणार. 81 मायनस 25. 81 मायनस 25 किती? 80 मधून 20 गेले, 81 मधून 20 गेले 61, 61 मधून 5 गेले 56, 56 येणार. आणि हा काय होणार तर x 56 डिवायडेड बाय 8. आणि हा मायनस आहे तसं, सो x ची व्हॅल्यू काय येणार? -7. ओके, हे कळालेलं आहे का? मग तो जो इक्विडिस्टन्स पॉइंट होता तो पॉइंट काय होता? x,0 ना, म्हणजेच काय -7,0. हे समजलं आहे का बाळा? सिद्धी, समृद्धी, कुठल्या कशामध्ये डाऊट आहे मला सांगा. जर डाऊट असेल तर सांगा कशामध्ये, मी रिपीट करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. इथे बघा, इथे लिहितो मी ए स्टेप, इथे लिहितो बी, हे स्टेप आहे सी, डी, ई. ओके, जो कुठल्या स्टेप मध्ये डाऊट आहे ते सांगा. जर नसेल कुठलं तर डन म्हणून टाईप करा. सगळे समजलं असेल तर डन म्हणून टाईप करणार, और कुठल्या स्टेप मध्ये डाऊट आहे ते सांगा, मग तसं मी रिपीट करतो. सिद्धी काय म्हणते बाळा? सिद्धी, समृद्धी, येस सर. समजलंय का कुठल्या स्टेप मध्ये डाऊट आहे? मी स्टेप्स लिहिलेले आहेत. समजलं. समजलं. ओके, सिद्धी काय म्हणते? सिद्धीला आवाज येत नाहीये का? सर तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होता. ओके, नेटवर्कचा इश्यू आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघतो मी. ओके, समजलेला आहे. ठीक आहे. सो एकच मिनिट बाळांनो, क्वेश्चन नंबर कुठला आहे? क्वेश्चन नंबर 8 आहे. आता मी तुम्हाला पुढच्या क्वेश्चनचे हिंट देतो, तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते. काय सांगितलंय बघा, क्वेश्चन नंबर 8. कॅल्क्युलेशनचा पार्ट मी तुमच्याकडे देतो, मग बाकीचे जे क्वेश्चनचं मेन जे आहे ते मी सगळं एक्सप्लेन करतो इकडे. हा, आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ y for which the distance between point P, distance between point P 2, -3 and Q. Q चा पॉइंट काय दिलेले? 10, y. ठीक आहे, is 10 युनिट्स. सो याच्यातलं डिस्टन्स किती दिलेले? 10 युनिट्स दिलेले. सो P आणि Q मधलं जे डिस्टन्स दिलेले ते डिस्टन्स किती दिलेले? 10 युनिट हे डिस्टन्स दिलेले. म्हणजे क्वेश्चनचं काय आहे, आता आपण काय करायचो अगोदर? पी क्यू इज इक्वल टू, आपण इकडे काहीतरी स्क्वेअर रूट मध्ये घेत होतो. ठीक आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे? पी क्यू ची डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेली आहे. व्हॅल्यू किती दिलेली आहे? पी क्यू ची 10 दिलेली आहे. इक्वल टू, आता इथे मी काय घेणार बघा, 2, -3 आहे. सो मी इथे घेताना मग असं घेणार, इथे सांगता येईल का तुम्हाला? पी क्यू च इथे व्हॅल्यू काय घेणार मी ब्रॅकेट मध्ये? सिद्धी, 10. 2 - 10 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इकडे काय घेणार? -3 -y होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता 2 - 10 म्हणजेच काय येणार? 2 - 10 म्हणजे काय? -8 चा स्क्वेअर प्लस, आता इथं मला फॉर्म्युला यूज करावा लागेल. येस, करेक्ट. इथे मला फॉर्म्युला यूज करावा लागेल. कुठला फॉर्म्युला? तो नाही का आपण मगाशी बघितला होता? a - b².
हा a मायनस b चा Y फॉर्म्युला plus यूज करणार. सो मग इथं a म्हणजे काय आता -3 चा स्क्वेअर, इथे Y. मायनस ब्रॅकेट मध्ये काय घेणार मी इथे 2 इंटू 2 इंटू इथे काय येणार -3 आणि y प्लस काय करणार मी प्लस y चा स्क्वेअर. ओके y square. येस करेक्ट. आता नेक्स्ट स्टेप मध्ये इथे लिहितो मी किंवा डायरेक्टली आता काय करतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स. सो 10 चा स्क्वेअर काय होणार 100 आणि इथे काय होणार इथे हा स्क्वेअर रूट पूर्ण निघून जाईल. सो इथे काय राहणार -8 चा स्क्वेअर प्लस इथे राहणार -3 चा स्क्वेअर मायनस आता इथे बघा मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. सो इथे काय होणार 6y प्लस y स्क्वेअर ही व्हॅल्यू येणार. ठीक आहे. मग आता -8 चा स्क्वेअर किती 64. हा 100 इकडे आहे तसं राहिला. इथे काय येणार -3 चा स्क्वेअर काय येणार इथे +9 आणि इथे काय राहिलं +6y 9 प्लस y स्क्वेअर. ओके आहे का इथेपर्यंत plus 9 square. बाळांनो इथेपर्यंत Yes, sir. ओके आहे. येस ओके. मग आता बघा हो सर. ओके ओके बरं. सो आता इथे काय होणार 64 प्लस 9 होणार 64 प्लस 9 किती 73 आणि हा 100 इकडे आला तर हा मायनस होईल. इकडे मी असं करतो 0 इथे मग लिहिलं मी y स्क्वेअर प्लस इथे लिहिलं 6y. आता हे मी फक्त थोडस उलट सुलट लिहिलं आणि आता बघा इकडे 100 इकडे आलाय मायनस झालं 64 आणि 9 मी 100 मधून मायनस केलं. सो इथे राहतं 27. आता पुढे तुम्हाला माहिती आहे का कसं करायचं याला कसलं इक्वेशन म्हणतो आपण हे कसल्या टाइपचं इक्वेशन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन ना नाही का आपण सुरुवातीला घेतलं होतं असं. हो. हा हा. मग इथे मग आता इथे काय करायचं आपल्याला 27 चे फॅक्टर्स पाडायचे. 27 कुठल्या टेबल मध्ये येतो 27 कुठल्या टेबल मध्ये 3 इंटू 9. मग आता मला सांग इथे +3 घ्यायचं का -3 घ्यायचं सिद्धी +3 घेणार का -3 घेणार +3 +3. नाही +3 नाही घेऊ शकत. हे बघ मग आता बघ इथे +3 -9 काय येणार -6 येईल ना. आपल्याला काय पाहिजे तर +6 पाहिजे. मग काय करावं लागेल मला -3 + 9 घ्यावं लागेल. -3 plus हा -3 + 9 मग काय येणार हे 6. सो म्हणजे इथे असं होणार आहे y स्क्वेअर प्लस इथे काय घेतलं मी +9y -3y आणि इथे -27 इक्वल टू 0. मग याच्यातून आणि याच्यातून काय करणार कॉमन काढणार. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय कॉमन येईल y. सो इथे काय राहिलं मग y + 9. दुसऱ्या ब्रॅकेट मधून काय कॉमन घेतलं मी y plus 9. येस करेक्ट. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधून घेतलं मी 3 कॉमन घेतलं. सो इथे काय राहणार y minus 9. y + 9 राहणार बाळा. पहिलं ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट सेम असतो ना y minus 9 नाही मायनस पण कॉमन घेतो ना आपण -3 कॉमन घेतोय. सो y + 9 राहणार. ओके plus 9. ओके. मग आता जे दोन ब्रॅकेट सेम आहेत ते एकत्र लिहून घेऊयात y + 9 y - 3 इक्वल टू 0. मग इथे काय y + 9 इज इक्वल टू 0 और y - 3 इज इक्वल टू 0. मग आता इथे काय येणार y इज इक्वल टू -9 0. और y इज इक्वल टू 3. ठीक है 3.
ओके, सो y ची व्हॅल्यू काय राहणार 3 हो. -9. समजले का बाळे? हॅलो. हो सर. ओके ओके. सो आतासाठी इथेच थांबूया बाळांनो आपण. फक्त काय करा, याचे रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला लगेच पाठवून देतो. काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर सांगा मला, स्क्रीनशॉट पाठवा. आणि होमवर्क कितीपर्यंत पाठवणार? नाही, काय नाही म्हणते समृद्धी? समृद्धी नाही, सिद्धीचा मेसेज आहे. सिद्धी काय नाही झालं बरं? मी कुठे नाही म्हणले. अगं इथे नाही म्हणून काय मेसेज आले? पुन्हा ते सिद्धीचा आहे मेसेज. सिद्धी काय नाही समजलं. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 नाही समजलं. क्वेश्चन नंबर 8. ओके ओके, आलं लक्षात नाही. ठीक आहे. सो एकदा मी परत एक्सप्लेन करतो. काय दिलेलं आहे? पॉइंट पी दिलेलं आहे, हा, आणि पॉइंट क्यू दिलेलं आहे. पॉइंट पी आणि पॉइंट क्यू. पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मधलं डिस्टन्स त्याने दिलेलं आहे 10 युनिट. ठीक आहे. मग आपण आता काय करत होतो अगोदर, इथे याच्या अगोदर आपण काय करत होतो, इकडे पी क्यू काढत होतो, हा. पण त्यांनी काय केलेलं आहे, पी क्यू चा डायरेक्ट डिस्टन्सच दिलेला आहे मला 10. सो मी इथे घेतलं 10. ओके, पी क्यू ची व्हॅल्यूज मग त्यांनी मला दिलेले डायरेक्टली 10. मग आता हे माहित आहे मला, इथे काय घेतलं मी, एक मिनिट. सो इथे काय घेतो आपण, पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2 - 10. सो इथे घेतलं मी 2 - 10. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय घेणार आपण, -3 - y. सो मी इथे घेतलं -3 - y. ओके. मग आता याच्यानंतर काय केलं, हो पी पण काय झालं. ओके, याच्यानंतर काय केलं, मायनस इथे -2 - 8 चा स्क्वेअर केला ना इथे. सो हा झाला -8 स्क्वेअर. आणि इथे 3 - y ला मी कुठला फॉर्म्युला यूज केला, a - b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा. ठीक आहे, इथे हा फॉर्म्युला यूज केला. मग आता ह्या स्टेप नंतर मी काय केलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. काय केलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. सो स्क्वेअर केल्यावरती काय झालं, 10 चा स्क्वेअर झाला 100. आणि इकडचा जो हा स्क्वेअर रूट आहे हा सगळा निघून गेला. हा स्क्वेअर रूट निघून गेल्यावरती काय आलं, इथं -8 चा स्क्वेअर, इथे आलं -3 चा स्क्वेअर, इथे आलं 2 × 3 × 6, आणि इथं आलं y स्क्वेअर. ह्या सगळ्या व्हॅल्यूज इकडे आल्या. ठीक आहे. मग आता काय झालं, 100च इथे हे 100 जे आहे ते आहे तसं घेतलं. -8 चा स्क्वेअर झाला 64, -3 चा स्क्वेअर झाला 9, इथे 6y आहे तसं, हा y स्क्वेअर आहे तसं. ठीक आहे. मग आता याच्यानंतर काय केलं मी, 100, 64 आणि 9 त्या तिघांना मी काय केलं, यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन करून ते इथे लिहून घेतलं. सो हे आलं -27. आणि मग बाकीचं y स्क्वेअर प्लस 6y हे इकडे लिहून घेतलं. y स्क्वेअर प्लस 6y हे इकडे लिहून घेतलं. मग हे तयार झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण पहिल्या दिवशी क्लासच्या सॉल्व्ह केलं होतं बघा क्लासरूम मध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. हा, मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग मी काय केलं, फॅक्टर्स पाडले. कुणाचे फॅक्टर्स पाडले, 27 चे फॅक्टर्स पाडले. ज्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यावरती काय यायला पाहिजे होतं, +6 यायला पाहिजे होतं. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यावरती +6. सो मी काय कन्सिडर केलं, मग -3 + 9. ठीक आहे. आणि मग तेच इथे सगळं येस मग तेच सगळं इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे. ओके. आणि मग फायनल आन्सर काय आलं, y = -9 आणि +3. ओके बाळ. ओके ओके. सो काही टेन्शन घेण्याचं काम नाही. जर सपोज इन केस अजून पण काही डाऊट असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. व्हिडिओची लिंक येईल तुम्हाला. ठीक आहे. सो व्हिडिओची लिंक बघून ते सगळे जे क्वेश्चन्स मी आता घेतलेले ते कंप्लीट करणार आणि मग मला त्याचा फोटो पाठवणार. सो ह्या आपल्याला आज टेस्ट घ्यायला पाहिजे होती ऍक्च्युली, बट टेस्ट आता कधी घेऊ,
गुरुवारी घेऊ का टेस्ट? थर्सडेला घेऊ का टेस्ट? सिद्धी, समृद्धी कधी घेऊ टेस्ट? होमवर्क काय आहे की जे आता जे मी घेतलेले आहेत क्वेश्चन्स, तेच क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता जे मी व्हिडिओ मध्ये जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत तेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपण टेस्ट ट्यूजडेला ठेवूयात. कधी? ट्यूजडे, चॅप्टर सॉरी थर्सडेला ठेवूया, थर्सडेला. कोणता चॅप्टर? तो पहिला घेतला ना तुम्ही, कोणता क्वाड्रेटिक chapter? इक्वेशन बाळ. चालेल का? हा. ओके ओके हो. बाळांनो, बाय बाय, टेक केअर. हो. उद्या सेम टाइमला भेटूयात. हा अरे उद्या? हा, उद्या 4 वाजता भेटूयात म्हणलं का. ओके आहे उद्या का? संडे आहे सर. काय कसला आवाज येतोय? पक्षी लय आले वाटतं इथे. ओके आहे का समृद्धी, सिद्धी? उद्या संडे. काय झालं, काय म्हणते सिद्धी? उद्या काय? काही आवाज येत नाही. ठीक आहे. उद्या संडे. हो, उद्या पण लेक्चर आहे ना. लेक्चर रोज असणार आता. रोज असणार संडे. हो, संडेला पण. ओके. ओके ओके बाय.